नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सदानंद भणगे लिखित रहस्यमय कादंबरी अमानवी विनवणी. आज या कादंबरीचा पहिला भाग. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर नम्र विनंती, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी भाग पहिला. बंगल्यात आपल्या खोलीत गाढ झोपलेल्या अविनाशला एकाएकी खडबडून जाग आली, कुणीतरी हलवून उठवल्यासारखी. बाजूच्या टेबलवरच्या छोट्या घड्याळावरचं बटन त्यांनी दाबलं. हिरव्या रंगाच्या प्रकाशात घड्याळ दाखवत होतं रात्रीचे 3. त्याला आश्चर्य वाटलं. अशी मध्यरात्री त्याला कधीच जाग येत नसे. तेवढ्यात बाजूच्या खिडकीचं तावदान अचानक खाडकन उघडलं. बाहेर तुफान पाऊस कोसळत होता. वाऱ्याच्या जोरदार सपकाऱ्याबरोबर पाण्याचे तुषार आत येताच तो शहारला. उठून खिडकी लावून घेण्यासाठी तो खिडकीपाशी गेला. खाली गुरखा भर पावसात रेनकोट घालून शिट्टी वाजवत चालला होता. एवढ्या पावसात एवढी इमानदारी? बरोबर आहे. 1 तारीख जवळ आली होती. आता येणारच शिट्ट्यांचा आवाज. महिन्याचे पैसे हातात पडले की शिट्ट्या गायब. त्याचं ते जागते रहो ऐकताच त्याला त्या क्षणीही हसू आलं. खरं म्हणजे त्यांनी आता सोते रहो असं म्हणायला पाहिजे. तू पहारा देण्यासाठी जागतोस ना आमच्यासाठी, मग आम्हाला कशाला जागतं राहिलं सांगतोयस? लेका झोपू दे की आम्हाला. भर पावसात पूर्ण रेनकोट आणि गमबूट घालून चालणारा तो गोरखा त्याला एखादी काळी आकृती दूरवर जातीये असं वाटत होतं. भूताचा जन्म असाच होत असावा असं वाटून तो पुन्हा हसला आणि त्याने खिडकी लावून घेतली. खोली पुन्हा उबदार झाली. तो बेडकडे आला पण त्याला झोप काही येईना. डोळ्यासमोर काल रात्रीचा नाटकाचा प्रवेशच दिसत होता. त्याच्या स्वगताला होणारा टाळ्यांचा कडकडाट, नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांचा भोवती पडणारा गराडा, सही घेण्यासाठी तरुण मुलामुलींची उडणारी धांदल, हे सगळं आठवून तो सुखावून जात होता. त्याचं नवं नाटक प्रिय मित्र जोरात चाललेलं होतं. शेवटी त्याच्या मरणाचा प्रसंग बघून प्रेक्षकातनं चुकचुकल्याचे आवाज येत होते. ती त्याच्या अभिनयाची पावती होती. नाटकाच्या शेवटी आपण मेलो तरच आपल्याला प्रेक्षकांची सहानुभूती मिळते असं त्याला वाटून गेलं. त्याची टीव्हीवरची मन माझे रमले ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना आवडत होती. तिचा TRP चांगला होता. नव्या सिनेमाचा करारही या आठवड्यात होणार होता. सध्या तो अत्यंत बिझी असा मानाचा कलावंत होता. म्हणजे मालिका, नाटक आणि चित्रपट या 3ही क्षेत्रातला. अविनाश दिवसभर बाहेरच असायचा, मात्र कितीही उशीर झाला तरी रात्री घरीच यायचा. घरी आई सुमित्राबाई आणि थोरली बहीण सई दोघीच असायच्या. बाहेर कुठेही गेला तरी चाहत्यांचा गराडा मधमाशांच्या मोहळासारखा कायम आसपास असायचा. तो त्याला सुखद वाटायचा, पण त्यामुळे शुभा मात्र नाराज राहायची, चिडायची. पण तिलाही माहीत असायचं कुठल्या तरी नाटक, सिनेमा नाहीतर मालिकेच्या शूटिंगमध्ये हा अडकलेला असणार. रात्री घरी आल्यावर पलंगावर अंग टाकताच तो गाढ झोपी जायचा. थेट पहाटेच जाग यायची, पण आज काय झालंय त्याला समजेना. तो पुन्हा उठला, किचनकडे निघाला. आई आणि सई त्यांच्या रूममध्ये शांतपणे झोपल्या होत्या. किचनमध्ये जाऊन त्यांनी फ्रीजमधली पाण्याची बाटली काढली आणि ती तोंडाला लावताच त्याला शुभाची आठवण झाली.
फ्रीजमधलं गार पाणी आणि तेही प्लॅस्टिकच्या बाटलीतलं अजिबात प्यायचं नाही. एकदाच तिने पाहिलं होतं आणि तंबी दिली होती. तो तिला मास्तरीणच म्हणायचा. खरं म्हणजे ती एका कॉलेजमध्ये लेक्चरर होती. हसून त्यांनी बाटली पुन्हा फ्रीजमध्ये ठेवली. जेवणाच्या टेबलवर आईने तांब्याच्या पिपात प्यायचं पाणी भरून ठेवलं होतं. तो ते प्यायला आणि सरळ वरती स्टडी रूममध्ये येऊन बसला. स्टडी रूम पुस्तकांनी खचाखच भरलेली होती. डोक्याच्या उंचीच्या लाकडी रॅक्समध्ये पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवलेली होती. दीनानाथरावांच्याकडे, त्याच्या वडिलांच्याकडे भरपूर ग्रंथसंपदा होती. ज्ञानेश्वरी गाथेपासून बायबल कुराणापर्यंत आणि फडके खांडेकरांपासून G.A. खानोलकरांपर्यंत सगळे लेखक रांगेत बसलेले होते. अविनाशने मग त्यात ग्रेस नेमाडेंची भर घातली होती. मुख्य म्हणजे नाटकांची सगळी पुस्तकं अविनाशचा जीव का प्राण होती. अगदी गडकरी खाडीलकरांपासून ते विजय तेंडुलकर जयवंत दळवींपर्यंत सगळे. रिकामा वेळ मिळाला की तो जायचा फुटपाथवरची पुस्तकं पाहायला. नाटकाचं पुस्तक दिसलं की न पाहता घ्यायचं हे नेहमीचं. स्टडी रूमचा दिवा लावता सगळी पुस्तकं प्रकाशमान झाली. हात वर करून सहज एक पुस्तक त्यांनी ओढलं. जुन्या चोपडीसारखं होतं ते. पुस्तकावर बरीच धूळ साठली होती. अविनाशने हाताने ती झटकली. थोडा ठसका लागला. त्यांनी पुस्तकावरचं नाव वाचलं. 40-50 वर्षांपूर्वी नाटककार भास्कर विश्वनाथ शास्त्रींनी लिहिलेलं अमानवी विनवणी नावाचं नाटक होतं ते. पानंही खूप जीर्ण झाली होती. पुस्तक घेताना कोपराला लागून बोटांना झिणझिण्या याव्यात तसं त्याला वाटलं. तेच नाटक आत्ता आपल्या हाती का लागावं? इतके दिवस शोधून सापडलं नसतं. त्याला गंमत वाटली. हेच ते नाटक शापित म्हणून मानलं गेलेलं. कोणी घरात पण ठेवलं नसतं म्हणून कदाचित अविनाशला फुटपाथवरच्या रद्दीच्या दुकानात मिळालं होतं. आपल्या संग्रहात ते आहे हे पण तो विसरून गेला होता. वाचायचं पण राहून गेलं होतं. पुस्तक घेऊन तो आराम खुर्चीवर बसला. एवढ्यात बाहेर वीज कडाडली आणि दिवे गेले. इन्व्हर्टर असल्यानं दुसऱ्या क्षणी आले पण खूप मंद होते. भास्कर शास्त्रींना काय दुर्दैव आठवावं आणि त्यांनी हे नाटक लिहावं. नेहमी ऐतिहासिक पौराणिक संगीत नाटकं लिहिणारे, अर्थपूर्ण सुरेल पदांनी आणि मोठमोठ्या स्वगतांनी प्रेक्षकांना 5-5 तास धुंद करणारे शास्त्री एकाएकी रहस्यमय भीतीदायक नाटक लिहितात काय आणि सगळं अनाकलनीय घडतं काय? सगळंच गोड. आजपर्यंत न सुटलेलं कोड. नाट्यविश्वात अमानवी विनवणीचा विषय निघायचा तो कधी मध्यरात्री गप्पा रंगल्यानंतर. घरगुती गप्पात तो विषय काढायची जणू बंदी होती. अविनाशनं ते कधी वाचायला सुरुवात केली त्याचं त्यालाच समजलं नाही. ते त्याला खाली ठेववेच ना. शास्त्रींनी तयार केलेलं वातावरण आणि संवाद वाचून आपल्याला घाम येतोय का AC बंद झाल्यामुळे असं वाटतंय त्याला समजेना. प्रसंगागणिक वाढत जाणारं गूढ आणि दुसऱ्या अंकातला तो संघर्ष जीवघेणा होता. ते विरूपाक्षचं पात्र छाताडावर येऊन नाचतंय असं त्याला वाटत होतं. माय गॉड, वाचतानाच ही अवस्था, मग समोर बघताना काय होत असेल? तो स्वतःशीच बोलला. शास्त्रींची कमाल वाटत होती. अविनाश वाचतच राहिला. संपूर्ण नाटक वाचून खाली ठेवलं तेव्हा पहाटेचे 5 वाजत होते. लाईट्स आले. पहाटेचा गार वारा सुटला. नाटक खाली ठेवल्यानंतर त्याला छाती जड झाल्यासारखी वाटली. थोडं धुंदकल्यासारखं वाटत होतं.
कदाचित जागरण झाल्यामुळे वाटत असावं असा विचार करून तो बेडरूममध्ये आला. थोडा वेळ पडावं असं वाटलं, पण झोप काही येईना. डोळ्यासमोर अमानवी विनवणीच दिसत होतं. त्याला पुस्तकातल्या पहिल्या पानावर छापलेला भास्कर विश्वनाथ शास्त्रींचा फोटो दिसत होता. डोक्यावर पांढरं शुभ्र भलं मोठं पागोटं, टिळकछाप भारदस्त मिशा आणि मुख्य म्हणजे लक्षात येतील असे करारी घारे डोळे. जणू काहीतरी सांगू पाहतायत असे. अर्धवट झोपेत असताना शास्त्री काहीतरी बोलतायत असं त्याला वाटत होतं. नाटक शापित ठरवल्यामुळे माझ्यावरही अन्याय झाला आहे असं सांगत होते का ते? अविनाशला काही समजेना. आवडलेलं नाटक तुझ्यात भिंत असं शुभा म्हणते ते उगीच नाही. खरं तर नटराज हे अविनाशाचं दैवत. कळायला लागल्यापासूनच रंगमंच हे त्याचं देवघर झालं होतं. 5वीला असताना त्यांनी नवे गोकुळ नाटकात विदूषकाच्या भूमिकेत धमाल उडवून दिली होती. आईबाबांनी त्याला साथच दिली. अभिनयाच्या जोरावर एक एक पायरी चढत तो आज कीर्तीच्या शिखरावर होता. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता होता. वयाच्या अवघ्या 30शीत त्यांनी प्रचंड यश मिळवलेलं होतं. आज त्याच्याकडे प्रसिद्धी, पैसा, पद सारं काही होतं, तरीही तो जमिनीवरच होता. दीनानाथ नेहमी म्हणायचे, दादू, आपले हात आकाशाला पोहोचले तरी जमिनीवरचे पाय कधी सोडायचे नसतात. ते तत्त्व त्यांनी पाळलं होतं. समाजानं दिलेला पैसा समाजाला दिला पाहिजे म्हणून भरभरून मदतही करत होता. पण रात्रंदिवस नाटक हे त्याचं विश्व होतं. आताही डोक्यात अमानवी विनवणीच होतं. टिपकागदावर शाईचा बारीकसा थेंब पडावा आणि बघता बघता त्याचा मोठा डाग व्हावा, तसं त्याचं विचारचक्र फिरू लागलं आणि अर्धवट झोपेत त्याला दिसू लागला स्वतःच्याच रूपातला अमानवी विनवणीचा नायक विरूपाक्ष. बास, त्याने ठरवलं, विरूपाक्ष पुन्हा रंगमंचावर आणायचा. नाटकावरचा शापित शिक्का खोडून काढायचा. भास्कर शास्त्रींना न्याय मिळवून द्यायचा. हा विचार येता क्षणी त्याला एकदम शांत वाटलं. त्याला गाढ झोप लागली. मध्येच कधीतरी विरूपाक्षाच्या भूमिकेत आपण स्टेजवर स्वगत म्हणतोय आणि प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर चाललाय असं त्याला दिसत होतं. सकाळी जाग आली तेव्हा जागरण झाल्याचा मागमूस त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हता. आपण खरोखरच मध्यरात्री पूर्ण नाटक वाचून काढलं का आपल्याला स्वप्न पडलं हेच त्याला समजेना. बाबांनी सांगितल्याप्रमाणे उठल्याबरोबर पलंगावरच दोन्ही हात जोडून त्यांनी पृथ्वी मातेची प्रार्थना केली. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्त्युभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हे पृथ्वी देवी, माझ्या नकळत होणाऱ्या पदस्पर्शाबद्दल तू मला क्षमा कर. अशा संस्कृत श्लोकांमुळेच त्याचे उच्चार शुद्ध आणि स्पष्ट झालेले होते. अविनाश नेहमीची आसनं प्राणायाम करून फ्रेश व्हायला गेला. सुमित्राबाई, सई आणि अविनाश तिघंही दिवसभर एकमेकांना भेटत नसत. मात्र सकाळचा पहिला चहा ते एकत्र घेत. काल दिवसभर घडलेल्या घटना आणि दिवसभराचे कार्यक्रम यावर चर्चा होई. हास्यविनोद होत. अविनाश चहाच्या टेबलकडे आला. आलेली वर्तमानपत्र त्यांनी चाळायला सुरुवात केली. सगळ्या पेपरवाल्यांनी कालच्या अविनाशच्या प्रिय मित्र नाटकाचं आणि त्याच्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलेलं होतं. अविनाश मोकाशी या दशकातला सर्वोत्तम अभिनेता असल्याचं म्हटलं होतं. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत काय, चलनीय नाणं काय, अनेक विशेषणं उपमा देऊन त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळलेली होती. अविनाश मनोमन सुखावला होता. सुमित्राबाई पण आल्या. सईनं आलं घालून वाफाळता चहा आणला. तुला सांगतो सई,
अवघ्या 35च्या आत हे यश म्हणजे गुरुदत्त मधुबालेनंतर मीच बरं का. का रे ही 2च नावं तुला आठवली अविनाश? सुमित्राबाई थोड्या चिडून म्हणाल्या. अगं सगळेच अल्पायुषी नसतात आई, आणि किती जगलो याला किंमत नसते, कसं जगलो ते महत्त्वाचं असतं. अजून त्यांची नावं घेतली जातातच ना. बरं सकाळीच हा विषय नको. सुमित्राबाईंनी विषय बंद करून टाकला. अगोदर तुझ्या मधुबालेला घरी आण बाबा, सई बिस्किट पुढे करत म्हणाली. हो, आणि मधू आता काही बाला राहिलेली नाही आहे आपली. शुभाशी लग्न झाल्याशिवाय हा काही घरात थांबणार नाही हे त्यांना माहिती होतं. यावर्षी मी काही ऐकणार नाही हा अवी, सुमित्राबाई म्हणाल्या. अगं तिची PhD पूर्ण होऊ देत ना, लग्नानंतर नाही जमणार. रोजचा विषय लागला तसा सईनी विषय बदलला. आई आज महाराजांची दृष्ट काढ, पेपरवाल्यांनी जास्तच कौतुक केलं आहे. काही दृष्ट वगैरे लागत नसते, सगळे मनाचे खेळ असतात. मी काय आता लहान आहे का मला दृष्ट लागायला? बरं वाद नको. तुला माहिती आहे का अवी, पुण्याहून एका मुलीचा सारखा फोन येतो आहे. काय ओळख करून द्या म्हणत असेल? नाही नाही एवढंच नाही, मला त्यांना एकदा जवळून बघायचं आहे असं म्हणाली. कमाल आहे ग बाई या चाहत्यांची, आमच्या काळी असं नव्हतं बाबा. काही सांगू नका सुमित्राबाई, नाटक कंपनीचा मुक्काम गावात आला की रोज सकाळी तुम्ही गर्दी करायचा त्यांच्या मुक्कामापाशी, नट मंडळी सकाळी कशी दिसतात ते बघायला. आवी खुशीत असला की आईला नावानं हाक मारत असे. आई आणि सई हसायला लागल्या. अरे त्या विद्याधर मामाला फार उत्साह असायचा ना, घेऊन जायचा आम्हाला पण. काय रे आवी, काल मध्यरात्री दिवा चालू होता स्टडी रूममधला. आता नवीन काही चाललं आहे का डोक्यात? नाही नाही नवीन नाही, जुनंच नाटक करावं म्हणतोय. भास्कर शास्त्रींचं अमानवी विनवणी, विरूपाक्षची भूमिका. आवी एकदम बोलून गेला. तो बोलल्या क्षणी सुमित्राबाईंच्या हातातनं चहाचा कप निसटला. सगळा चहा टेबलवर सांडला, हातावरही सांडला. त्यांना भाजलं. सईनं धावत जाऊन ओला रुमाल आणला, आईच्या हातावर गुंडाळला. माझी शपथ आहे तुला हे नाटक केलंस तर. एकाएकी सुमित्राबाई अस्वस्थ झाल्या. आई आई तू प्लीज शांत हो. अरे काय शांत हो, आजपर्यंत तुला कशालाही नाही म्हटलेलं नाही आहे, आता मात्र मी तुला ते नाटक करू देणार नाही म्हणजे नाही. बरं ठीक आहे, आता सकाळी त्या विषयावर चर्चा नको. अगं आई तो काय लगेच आजच स्टेजवर उभा राहणार नाही आहे ना. सई हट्टी येतो, वेडा होतो तो नाटकापायी, त्याला समजव तू. आई अजून थरथरतच बोलत होती, कळकळीनं बोलत होती. अगं मी विद्याधरला गमावलं आहे ग याच नाटकापायी. 40 वर्षांची जखम अजून भरून आलेली नाही आहे. विद्याधर माझा मामा असाच नाट्यवेडा होता ग तो, समोर दिसतोय तो प्रसंग. आई अगं त्या घटनेचा नाटकाशी संबंध होता कशावरनं? मला या विषयावर परत बोलायचं नाही आहे. नाव काढलं तरी काहीतरी दुर्घटना घडते. मी फार दिवस जगावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा विषय पुन्हा नको. एवढं बोलून सुमित्राबाई डोळ्याला पदर लावून आत निघून गेल्या. अविनाश डोक्याला हात लावून बसला. तो डोक्यावरचा हात काढ रे आधी. आणि कशाला पाहिजे रे तेच नाटक? दुखावली गेली ना ती. खूप सहन केलं रे तिने. तुझं प्रिय मित्र नाटक जोरात चाललं आहे. मन माझे रमले मालिका अजून 2 वर्ष सहज चालेल. नवीन सिनेमांचे करार होत आहेत. अजून काय पाहिजे रे तुला? इतक्यात कशाला नव्या नाटकाचा विषय? हे बघ सई, तू माझी बहीणच नाहीस, तू माझी मैत्रीण आहेस, गुरु आहेस. तू आहेस म्हणून मी आहे. बाबा गेल्यानंतर खंबीरपणे उभी राहून तू घर सांभाळलंस. बाबांचा व्यवसाय नुसता सांभाळला नाहीस तर वाढवलास. तुझं म्हणणं मी कधीच टाळलं नाही, पण मला या नाटकाने झपाटून टाकलं आहे ग. जणू भास्कर शास्त्री मला सांगतायत काल रात्रीपासनं. मला विद्याधर मामांनाही न्याय द्यायचा आहे. आईला त्या दुःखातनं बाहेर काढायचं आहे. काहीही कर पण प्लीज आईला समजावून सांग. अरे कसं समजावून सांगू?
किती घटना घडल्या आहेत त्या नाटकापायी. आता माझी डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. जाऊ दे, मला आज खूप काम आहे. बँकांची ऑडिट सुरू होत आहेत आजपासनं. असिस्टंट्स पाठवायचे आहेत. मी येते, बोलू आपण नंतर या विषयावर सावकाश. सुमित्राबाईंच्या खोलीमधनं तंबोऱ्याचे सूर ऐकू आले तसे दोघे चर्रकले. बाबा गेल्यापासनं त्यांनी रियाज सोडला होता. आवीला आठवलं, लहानपणी तो जेव्हा पहाटे उठायचा तेव्हा आईचे सुरेल स्वर कानावर पडत असत. पण आता जेव्हा जेव्हा ती अस्वस्थ होत असे तेव्हाच तंबोरा घेऊन बसत असे. बऱ्याच वेळानंतर आवाज बंद झाला. सई निघून गेली. आवीचं लक्ष आता पेपरकडे नव्हतं. त्याच्या डोक्यात विरूपाक्ष पक्का बसला होता. त्याची स्वगत कानात घुमायला लागली होती. आता कधी एकदा मणिकुमारला भेटतोय आणि त्याला दिग्दर्शनासाठी गळ घालतोय असं त्याला झालं होतं. केव्हाचा तो मागे लागला होता. आपण दोघं एक प्रोजेक्ट करू, खूप दिवस झाले एकत्र काम नाही केलं. लगेच तयार होईल तो. येशू ख्रिस्तावरच्या नाटकानं इंग्लंड अमेरिकेत गर्दीचे उच्चांक केले तेव्हा मणी फार मोठा प्रतिभावान दिग्दर्शक आहे हे आपल्या देशवासियांना समजलं. पिकतं ते परदेशात विकलं की इथे त्याची किंमत कळते. अर्थात मणीला त्याचं सोयर सुतक नव्हतं. सातत्यानं काहीतरी चांगलं देत राहणं यासाठी त्याचं विचारमंथन चालूच असायचं. त्याचं खरं नाव होतं चिंतामणी. 100% महाराष्ट्रीयन. पण दिग्दर्शक चिंतामणी असं वाचल्यावर प्रेक्षकांना विशेष वाटत नसे. अविनाश मोकाशीनंच गमतीनं त्याला सुचवलं, अरे तुझ्या नावातला चिंता शब्द काढून टाक, मग बघ काय जादू होती ते. आणि खरोखर त्यांनी तो शब्द काढला आणि त्याची चिंताच मिटली. दिग्दर्शक मणी हे वाचल्यावर लोकांना वेगळंच वाटायचं. नाटकांना गर्दी व्हायला लागली. देशातही त्याचं नाव अग्रगण्य दिग्दर्शकात घेतलं जाऊ लागलं. त्याच्या नावावर बुकिंग होऊ लागलं. ही अंकशास्त्राची कमाल की लोकांची मानसिकता, बघण्याचा दृष्टिकोन हे त्याला अजून उमगलेलं नाही आहे. मात्र आता तो विचारवंत दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. आताही त्याच्या डोक्यात अविनाश मोकाशीला घेऊन नाटक करण्याचंच चाललेलं होतं. खरोखर आवी बुद्धिमान अभिनेता होता, पण सध्या तो फारच बिझी होता. फोनवर बोलायला सुद्धा त्याला वेळ मिळत नव्हता. नाटकाची तालीम हॉलमध्ये चालली होती. मणी बाजूच्या खोलीत बसून संगीत नेपथ्याचे मुद्दे काढत होता. एवढ्यात दारावर टकटक झाली. तो वैतागला. यस कम इन. कपडेपटातला जाधव होता. तो सगळ्यांच्या महत्त्वाच्या जीन्सा, मोबाईल सगळं सांभाळायचा. काय आहे जाधव, तुला माहिती आहे ना तालमीचा नियम, मग कशाला मला डिस्टर्ब केलंस? सर बाहेरनं भेटायला तालमीच्या वेळी बाहेरच्या कोणाला आज सोडायचं नाही हा नियम विसरलात का जाधव? जा तुम्ही त्यांना सांगा संध्याकाळी वेळ घेऊन भेटा म्हणावं. अहो सर, अविनाश मोकाशी आलेत भेटायला. अविनाश मोकाशी? मणी जवळजवळ किंचाळला. अरे मग त्याला सोड की, आज विचारतोस काय? आवी आत येताच मणीने त्याला मिठीच मारली. अरे वा वा वा, शैतान हाजीर. आत्ता तुझाच विचार करत होतो मित्रा. 100 वर्ष आयुष्य आहे. इतक्यात सैतान काय म्हणे? अरे अजून ते नाटक करायचं आहे आणि आयुष्य 100 वर्ष आहे का एक सुद्धा नाही, कोणाला माहिती? अरे मजाक जाणे दे. आज अचानक फोन न करता, आज कुठे काय शूट वगैरे नव्हतं का काही सुचलं आहे? कारण तू तसा येणार नाहीस ना. मिनिट अँड मिनिट महत्त्वाचा आहे बाबा तुझा. मन माझे रमलेच्या सेटवरनं धावत आलो आहे मी म्हणे. क्या बात है, बोल बोल बोल. म्हणे आपण एक नाटक करायचं का? नाटक करायचं काय म्हणतो? अरे मनातली गोष्ट बोलतोयस तू. मणीचे डोळे चमकले, कारण त्याला माहिती होतं अविनाशची भूमिका आणि मणीचं दिग्दर्शन म्हणजे 100 प्रयोगांची खात्री आणि कमीत कमी 50 प्रयोग हाऊसफुल. त्यांनी त्याचा हातच हातात घेतला. अरे तोच विचार करत होतो मी. डोक्यात काही आहे का मी शोधू? आहे डोक्यात, राहावे ना म्हणून लगेच आलो. बोल बोल बोल, कुठलं नाटक? अमानवी विनवणी, भास्कर विश्वनाथ शास्त्रींचं, विरूपाक्षची भूमिका. काय? झटक्यात मणीनं त्याचा हात सोडला. वेडा झालायस का अविनाश तू?
शुद्धीवर आहेस ना? हो, वेडाच झालो आहे, पूर्ण शुद्धीवर सुद्धा आहे. रात्री 3 वाजता अचानक हातात लागलं पुस्तक. वाचतच गेलो. संपवलं आणि ठरवलं आपण विरूपाक्ष रंगभूमीवर आणायचा. दिग्दर्शक मणी. किती दिवस म्हणत होतास ना, चल आता वर्किंगला सुरुवात कर. तुझ्यासाठी कितीही दिवस द्यायला तयार आहे मी. सॉरी मित्र, तू हे नाटक करणार नाहीस. अर्थात मी ते दिग्दर्शितही करणार नाही. तू माझ्याबरोबर नाटक नाही केलंस तरी चालेल. हताश होऊन मणी खाली बसला. हे बघ मणी, आपण हे नाटक करणार आहोत म्हणजे आहोत. जमणार नाही. अरे तू अविनाश मोकाशीची ऑफर धोडकावतोयस. बाहेर कळलं ना तर लोक पागल म्हणतील. अरे धंद्याचं गणित बघ. 50 प्रयोग सहज, परदेश दौरे, तिकडे वाट बघतायत लोक आपली. एक प्रयोग होईल का ते बघ. आणि सगळीकडे धंद्याचं गणित बघायचं नसतं रे आयुष्याचं सुद्धा बघायचं असतं. आपल्या आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांचं. तो विषय सोडून बोल. तू करणार नसशील ना तर मलाच दिग्दर्शन करायला लागेल म्हणे. पण मी अमानवी विनवणी करणार. मणी संतापानं उठला. त्याचे दोन्ही खांदे धरून गदा गदा हलवत म्हणाला, अरे पागल मत बन यार. जरा थंड डोक्यानं विचार कर. नको लागू त्या नाटकाच्या नादी. अरे आज तुझं राज्य आहे. TV, थिएटर, मूव्हीवर अनभिषिक्त सम्राट आहेस तू. आणि हे काय खोळ सुचलंय रे तुला? काढून टाक तो विषय डोक्यातनं. हे बघ, खूप दिवसांनी भेटलाय, चल एन्जॉय करू जरा. यार म्हण, पागल म्हण, बाबा म्हण, काहीही म्हण, पण मी हे नाटक करणार. त्याच्याशिवाय नो एन्जॉयमेंट. शुभाला विचारलंस का? बंधू, तू आता भावनिक गळ नको ना घालू. तुझा होकार का नकार उद्यापर्यंत सांग. पहाटे डोक्यात आलं आणि आत्ता धावत आलोय मी इथं. मी आत्ताच सांगतोय 100% नकार. मग 2 दिवसांनी बातमी आल्यावर गैरसमज करून घेऊ नकोस फक्त. निघतो मी. तो निघून गेला. मणीचं डोकंच चक्रावलं. काय करावं त्याला समजेना. त्यांनी जाधवला हाक मारली. आजची तालीम संपली म्हणून सांग. घरी जा म्हणावं सगळ्यांना. अहो सर, आज लय तयारीत आले सगळे. आज रंथू प्रॅक्टिस घ्यायची होती ना, 2 अंकाची सलग. सगळ्यांना जायला सांग म्हणतोय ना. मणीचा मूड बघून जाधव घाबरला. त्यांनी मणीला त्याचा फोन दिला आणि खाली मान घालून तो काहीही न बोलता निघून गेला. अस्वस्थ झालेल्या मणीला काय करावं सुचेना. त्यांनी सईला फोन लावला. तिने सकाळची सगळी घटना सांगितली. त्या धक्क्यानं आईच्या हातातला गरम चहा हातावर सांडून तिला भाजलं तेही सांगितलं. शुभाला फोन लावला. तिला कल्पनाच नव्हती. पण आवीच्या एकदा डोक्यात आलं की तो कोणाचंही ऐकत नसतो हे सगळ्यांना माहिती होतं आणि नाटकाच्या बाबतीत नाहीच नाही. त्याला त्याच्या या निर्णयापासून परावृत्त कसं करावं हे काही मणीला समजेना. आवी त्याचा जीवाभावाचा मित्रच नाही तर भावासारखा होता. दिवसभर तो अस्वस्थच होता. 2-4 दिवसात आवीनं त्याचं म्हणणं खरं केलं होतं. लोकवृत्तचा वार्ताहर प्रिय मित्र नाटकाच्या निमित्तानं अविनाशची मुलाखत घ्यायला आला होता. प्रश्न विचारता विचारता त्यांनी सहज विचारलं, मग सर, प्रिय मित्रच्या यशानंतर आगामी योजना काय आहे आपली? 40 वर्षांपूर्वी लिहिलेल्या भास्कर विश्वनाथ शास्त्री या नाटककाराच्या अमानवी विनवणी या नाटकासाठी सध्या पात्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मी स्वतः त्यातल्या नायकाची, विरूपाक्ष नावाच्या पात्राची भूमिका करणार आहे. खूप आव्हानात्मक भूमिका आहे ती. वार्ताहराला मोठीच बातमी मिळाली. त्यांनी ती मुलाखत सविस्तर छापली. सगळीकडे एकच गदारोळ उठला, कारण याच लोकवृत्तनं काही दिवसांपूर्वी अमानवी विनवणीचं गूढ म्हणून लेख छापला होता. एखादं नाटक केवळ मनोरंजनात्मक न राहता एवढं काही अनाकलनीय घडवू शकतं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. पण दाखलेच असे होते की वाचणारा हादरत होता. दुसऱ्याच दिवसांपासून चाहत्यांचे फोन यायला लागले. व्हॉट्सअपवर मेसेजेस फिरायला लागले. फेसबुकवर पोस्ट यायला लागल्या. अविनाश, तुम्ही हे नाटक करू नका. रंगभूमीची तुम्ही शान आहात. तुम्ही आम्हाला हवे आहात. पत्रांचे गठ्ठे यायला लागले. वृत्तपत्रातनं वाचकांची पत्रं यायला लागली. रसिकांचं आपल्यावरचं प्रेम बघून अविनाशही खूप भारावून गेला. त्यांनी स्वहस्ते पत्रांना उत्तरं दिली, फोनवर सांगितलं. सोशल मीडियावर सुद्धा तो सांगायला लागला की मित्रांनो, कुठलीच नाट्यकृती शापित असू शकत नाही.
तुमच्या अविनाशला काहीही होणार नाही, कारण तुमचे लाखो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला फक्त कलाकृतीवरचा आणि नाटककारावरचा अन्याय दूर करायचा आहे. तरीही कोणी ऐकायला तयार नव्हतं. या एकाच बातमीनं नाट्यक्षेत्रात खळबळ उडाली. अविनाशवर मनापासून प्रेम करणारे धास्तावले. श्रोते हो, हा होता सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या रहस्यमय कादंबरीचा पहिला भाग. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. हा भाग आपल्या मित्रपरिवारात, विशेषतः कथाप्रेमी मित्रपरिवारात नक्कीच शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. धन्यवाद.